नमस्कार, वासूच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी वासूची मम्मा। तर आज मी बनवला होता वांगी भात। आता वांगी मला किती आवडतात हे तुम्ही जर माझे सबस्क्राइबर असाल तर तुम्हाला माहिती असेल की मला वांगी खूप जास्त आवडतात आणि इंडियावरून जे वांगी आलेली हा त्याचा उरलेला शेवटचा स्लॉट होता। तर आता म्हटलं वांगी भात करूयात। तर वांगी भातची रेसिपी काही फार वेगळी नाही आहे, सगळेजणच बनवत असतील, पण जे माझे सबस्क्राइबर बनवत नाहीत मी त्यांच्यासाठी एकदा दाखवते की तो कसा बनतो। त्यासाठी ना हिरवी मिरची, कोथिंबीर, डेसिकेटेड कोकोनट असेल तर ते टाका किंवा आपलं नॉर्मल खोबरं टाकलं तरी चालेल, आणि कोथिंबीर असेल तर पुदिना थोडासा टाका। त्याचं एक छानपैकी आहे ना असं वाटण तयार करून घ्यायचं। खरं तर या वाटणामुळेच जास्त छान या भाताला चव येते। त्यानंतर ना मग तुमचे तांदूळ जे तुम्हाला घ्यायचे ते एक 5-10 मिनटं आधी फक्त भिजत घालायचे, जेणेकरून ते लवकर शिजतील। इथे मी बासमती राईस घेतला होता बिर्याणीवाला, तो त्यामुळे तो लवकरच भिजतो। आता ना वांगी असे एका ह्याचे 4-4 करून घ्या। बरेचसे लोक ना अख्खी वांगी टाकतात असे कट करून फक्त मध्ये, जसे आपण भाजी करतो तसे, पण मला तसे नाही आवडत। तो तुमच्या आवडीनुसार मग तुम्ही तसे करू शकता। मी असे 4-4 एका ह्याचे करून घेतले होते। तर आता ना कढईमध्ये तेल किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाकू शकता। मी जिरे, मोहरी, थोडेसे खडे मसाले टाकलेत कारण मला जास्त मग ते खडे मसाले आवडत नाहीत। आणि मग कढीपत्ता आणि जो आपण मसाला बनवला होता ना तो मसाला टाकायचा आणि छानपैकी आहे ना ह्याला परतून घ्यायचं। बरं, या मसाल्यामध्ये आपण ऑलरेडी मिरची टाकलेली आहे, त्यामुळे मग पुढे आपण जेव्हा मसाले ॲड करणार ना तर त्यावेळेस मग थोडंसं सांभाळूनच टाका, नाहीतर मग भात जास्त तिखट होतो। आणि हे वाटण बनवून जेव्हा आपण टाकलं ना तर यामध्ये, तर तुम्ही बघाल जेव्हा तुम्ही बनवाल ही रेसिपी तर घरामध्ये आहे ना पूर्ण असा स्मेल येतो। म्हणजे आपण पंक्तीत जेवायला जातो किंवा आपल्या इथं गणपती वगैरे असेल तर जेवायला कसं असतं मंडळाचं जेवण, तिथं जो भात बनतो ना सेम त्या भाताचा सारखं वास आणि चव लागते, ही माझी गॅरंटी आहे। आता एकदा हा मसाला परतून झाला ना की त्याच्यामध्ये मग मी इथे किचन किंगचा मसाला टाकलेला आहे, आणि त्यानंतर मग कांदा लसूण मसाला, थोडंसं फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी आणि हळद टाकलेली आहे। आणि नंतर मग आपलं मेन जे आहे ते शेंगदाण्याने या भाताला चव इतकी जबरदस्त येते। एकदा तुम्ही नक्की हा भात बनवून बघा आणि याच पद्धतीने बनवा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तो किती टेस्टी लागतो। आता हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर मग एक मीडियम साईजचा मी कांदा घेतला आहे कट करून। बरं, हा कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल, पण टोमॅटो अजिबात नका टाकू। टोमॅटो या भातामध्ये नाही टाकला जात, फक्त कांदा असेल तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता। आणि मग त्यानंतर त्यामध्ये मीठ टाका, जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल। पण आपल्याला इथे खूप जास्त पण नाही परतवायचं आहे, फक्त जस्ट असा कांद्याला जो बाकीचा मसाला आहे ना तो लागला पाहिजे इथपर्यंतच करून घ्यायचं आहे। आणि लगेच आपल्याला वांगी टाकायचे आहेत, आणि वांगी टाकल्यानंतर मग त्याला मिक्स वगैरे करायचं नाही, लगेच आपण जे तांदूळ धुवून ठेवला होता ना तो तांदूळ टाकायचा आहे। कारण मी सांगते, आधी जर वांगी वाफवून घेतली ना तर मग ते पूर्ण गिळगिळीत गिजगा होऊन जातील, वांगे लवकर शिजतात, त्यामुळे मग भात कच्चा राहतो आणि वांगी मग पूर्ण गिजगा होऊन जातील। त्यामुळे वांगी आणि भात सोबतच टाकायचा, वांग्याला अजिबात आधी टाकून वाफवून वगैरे घ्यायचं नाही। नंतर आता ह्या पाण्यामध्ये ते मस्तपैकी आहे ना वाफली पण जातात, शिजतात, आणि पूर्ण भाताला एकसारखी चव लागते। तर त्यामुळे तुम्ही बघा तसंच करा जसं मी सांगितलं। आता बघू शकता वरती बघा तरी कशी मस्त आली आहे, आणि चवीला तर इतका सुंदर लागतो हा भात, एकदम दणदणीत। जेव्हा उकळी यायला लागली ना पाण्याला तेव्हा झाकण ठेवून मग एक 10-15 मिनटं झाकून मस्त शिजवून घ्या। असा मोकळा सटसटीत भात इतका सुंदर चवीला लागतो हा वांगी भात, एकदा नक्की करून बघा। आणि जरी वांगी भात तुम्हाला वांगी आवडत नसतील ना तर ही सेम प्रोसेस फॉलो करा आणि मसाले भात बनवा, वांगी न टाकता इतर भाज्या टाका, तरीही खूप छान चव लागते याची। आता एवढी रेसिपी मी सांगितलेलीच आहे, तर नक्की एकदा करून बघा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्हाला काय रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा सांगा, सो मी त्याही बनवायचा नक्की प्रयत्न करेल। आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत मस्त लाईफ जगा, एन्जॉय करा।